तर देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या। निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होतोय। सीतारामन राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी 10:15 वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल। या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील। आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होते। सोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कर रचनेमध्ये कोणतं गिफ्ट मिळणार का हे पाहणे महत्त्वाचं असेल। आजच्या अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहायला मिळतील। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वित्त मंत्रालयासाठी रवाना झालेल्या आहेत। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयाकडे रवाना झालेल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। निर्मला सीतारामन यंदा 9व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आज पहिल्यांदाच इतिहासात रविवारी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, कारण 1 फेब्रुवारीला दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो। मात्र आज 1 फेब्रुवारी आहे आणि आज रविवार आलेला आहे। मात्र हा जो पायंडा आहे तो न मोडता रविवारी आज अर्थसंकल्प सादर केला जातोय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयाकडे रवाना झालेले आहेत। 9व्यांदा अर्थसंकल्प त्या सादर करणार आहेत। खरं तर मोरारजी देसाई यांच्या नावावर हा विक्रम आहे। त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यानंतर पी चिदंबरम यांनी 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। त्यामुळे पी चिदंबरम यांच्या विक्रमाशी आता निर्मला सीतारामन या आज बरोबरी करतील। आज 9व्यांदा त्या अर्थसंकल्प सादर करतील। खरं तर आता देशाचा अर्थसंकल्प हा डिजिटल स्वरूपात सादर केला जातो आणि तोच पायंडा कायम राखत यंदाही डिजिटल स्वरूपात हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। 2017 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि देशाचा अर्थसंकल्प हा एकत्रितरित्या सादर केला जातोय। यंदाही रेल्वे अर्थसंकल्पासंदर्भात काही भरीव तरतुदी या अर्थसंकल्पाद्वारे मांडल्या जातील अशी अपेक्षा आहे। त्यासोबतच कृषी खातं असो, महिला, त्यासोबतच उद्योग, व्यापारी या सगळ्या क्षेत्रांसाठी, या वेगवेगळ्या वर्गांसाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुदी असणार का, त्यांना कुठलं नवं गिफ्ट मिळणार का याकडे देशाच्या नजरा असतील। त्यासोबतच महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लाडकी बहीण योजनेवर किंवा अशा स्वरूपाच्या योजनांवर खरं तर ताशेरे ओढण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। निर्मला सीतारामन यांची ही दृश्य आपण पाहतोय। वित्त मंत्रालयाकडे त्या रवाना होत होत्या, आता त्या वित्त मंत्रालयात दाखल झालेल्या आहेत। 10:15 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे। त्या कॅबिनेटच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि 11 वाजता निर्मला सीतारामन देशाचा हा अर्थसंकल्प सादर करतील। टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल होणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। एका बाजूला सोन्या चांदीच्या दरांनी अगदी गगनाला या किमती भिडलेल्या आहेत। पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। त्या अनुषंगाने या बजेटमध्ये काय असेल हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। मी जसं म्हणत होते की महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांच्याच नजरा असणार आहे। आगामी कुंभमेळा महाराष्ट्रात होतोय, त्या अनुषंगाने काही मोठ्या निधीची तरतूद होते का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कृषी क्षेत्रासाठी काय भरीव तरतुदी केल्या जातात याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।